श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, उद्या आहे श्रावणातील पहिला शनिवार. तर उद्या आपल्याला श्रावण महिन्यामध्ये शनिवारी अश्वत्थ मारुतीची पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची असते. तर बघा, या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला चुकूनही काही गोष्टी करायच्या नाहीत. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या केल्याने आपल्या जीवनावर परिणाम होतो आणि त्या गोष्टी केल्याने आपल्याला भगवान शनिदेवांचा सुद्धा प्रकोप सहन करावा लागतो. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, श्रावणातील शनिवारी शनिदेव व्यतिरिक्त हनुमान आणि भगवान नरसिंहांची सुद्धा पूजा करायचा नियम आहे. स्कंद पुराणात सांगितले आहे की श्रावण महिन्यात येणाऱ्या शनिवारी 3 देवतांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. या दिवशी हनुमान आणि शनिदेवांना तेलाचा अभिषेक करावा. त्याचबरोबर भगवान शंकराची विशेष पूजा केल्यानंतर तिळापासून बनवलेले भोजन ब्राह्मणांना दिल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर बघा, भगवान शिव हे शनिदेवांचे गुरु आहेत. महादेवाने शनिदेवांना न्यायाधीश पद दिले होते. त्यामुळे शनिदेव मनुष्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. त्यामुळे श्रावण महिन्यात शनिदेवांसह भगवान महादेवांची पूजा केल्याने आपल्याला शुभ फळ मिळते. तर बघा, या शनिवारच्या दिवशी आपल्याला काही चुका करायच्या नाहीत. तर त्या कोणत्या चुका आहेत त्या केल्याने आपल्यावर शनिदेवांचा प्रकोप होतो आणि आपल्याला भयंकर परिणाम सोसावे लागतात. तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये आठवड्याचे 7 दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतात. त्याचप्रमाणे शनिवार हा न्यायदेवता शनिदेवांना समर्पित आहे. कर्म देणाऱ्याला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. शनिदेव व्यक्तीला त्यांच्या कर्माच्या आधारे फळ देतात. जर तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक समस्या येत असतील आणि तुमचा खूप खर्च वाढत असेल, तुम्हाला कुठलाही यश मिळत नसेल, तर या श्रावणातील आपल्याला शनिवारी भगवान शिव यांची आराधना करायची आहे. त्याचबरोबर अश्वत्थ मारुतीची सुद्धा पूजा करायची असते. आणि त्याचबरोबर बघा, न्यायदेवता शनिदेव यांची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते, त्यांचे स्मरण करायचे असते. त्याचबरोबर बघा, काही शनिवारचे नियम आहेत. तर या शनिवारी आपण काही गोष्टी करायच्या नाहीत. तर बघा, शास्त्रात अशी काही कामे सांगितली आहेत जी शनिवारी चुकूनही करू नयेत. आणि जर तुम्ही चुकीचे काम केले किंवा काही चुका केल्या तर शनिदेव तुमच्यावर नाराज होऊ शकतात आणि त्यांची नाराजी आपल्याला सहन करावी लागते. तर बघा, संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये मांस किंवा मद्य सेवन करण्याला मनाई आहे. त्याचबरोबर बघा, आपल्याला शनिवारी देखील या प्रकारचे कुठलेही सेवन करायचे नाही. शनिवारी पूर्व, दक्षिण आणि ईशान्येकडे प्रवास करणे टाळावे. जर तुमचा शास्त्रांवर विश्वास असेल तर तुम्हाला यामुळे समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. त्याचबरोबर बघा, शनिवारी कोणत्याही दुर्बल व्यक्तींचा अपमान करू नये, तसेच कुणालाही शिवीगाळ करू नये आणि आपल्या घरामध्ये कधीही भांडण तंटे करू नयेत. अशा प्रकारे जर आपल्या घरामध्ये सतत कलह माजत असेल तर या दिवशी आपल्यावर शनिदेव हे प्रकोप करत असतात. म्हणूनच शनिवारच्या दिवशी आपण अगदी शांतपणे आणि एकदम चांगल्या वातावरणामध्ये आपल्या घरामध्ये राहावे. आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे भांडण तंटे किंवा कटकटही करू नयेत. तसेच शनिवारी कोणतीही लोखंडी वस्तू खरेदी करू नये. लोह हा शनीचा धातू मानला जातो. शास्त्रानुसार या दिवशी लोखंड खरेदी केल्याने शनिदेवांचा कोप होऊ शकतो आणि शनिवारी नक्कीच आपण लोहदान करू शकता. तर बघा, शनिवारी मोहरीचे तेल विकत घेऊ नये. यामुळे आपल्याला जीवनामध्ये अनेक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. आणि तसे शनिवारी मीठसुद्धा खरेदी करू नये. असे केल्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांवर कर्जाचा बोजा वाढू शकतो. म्हणूनच बघा, दर शनिवारी किंवा आपल्या श्रावणातील शनिवारी तरी या गोष्टी नक्की आवर्जून पाळल्या पाहिजेत. जर आपण चुका केल्या तर आयुष्यामध्ये आपल्याला भयंकर परिणामांना आपल्याला सामोरे जाऊ लागू शकते. आणि त्याचबरोबर बघा, या जर गोष्टी आपण केल्या तर भगवान शिवशंकर त्याचबरोबर शनिदेव देखील आपल्यावर नाराज होऊ शकतात. शनिवारी दूध, दही खाणे टाळावे आणि प्यावेच लागले तर त्यात हळद किंवा गूळ टाकून खावे. या दिवशी वांगी, कैरीचे लोणचे आणि तिखट खाणेही टाळले पाहिजे. तसेच बघा, या दिवशी खोटे बोलल्याने नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर बघा, शनिवारी जर आपल्या दारामध्ये कोण भिक्षा मागण्यासाठी आले तर त्यांचा कधीही अपमान करू नये आणि त्याचबरोबर त्यांच्यावर कधीही रागवू नये. त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नये. अशा प्रकारे जर आपण ही चूक केली तर आपल्यावर शनिदेव प्रकोपतात आणि त्यांचा आपल्यावर राग येऊ शकतो. तर बघा, अशा प्रकारे या श्रावणातील दिवशी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अशा गोष्टी करायच्या नाहीत ज्या गोष्टी केल्याने आपल्यावर भगवान शिवशंकर आणि शनिदेव आपल्यावर नाराज होतील. तसेच बघा, या शनिवारच्या दिवशी आपल्याला अशा प्रकारे कुठलीही गोष्ट करायची नाही ज्या केल्याने आपल्यावर, आपल्या आरोग्यावर किंवा आपल्या जीवनावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. तर बघा, अशा प्रकारे श्रावणातील शनिवारी आपल्याला हे नियम पाळायचे आहेत. आणि जर आपल्याकडे चुकूनही या गोष्टी झाल्या तर याचे आपल्याला भयंकर परिणाम भोगावे लागतील. आपल्यावर शनिदेव
नाराज होऊ शकतात आणि आपल्यावर भगवान सदाशिवांचा सुद्धा नाराज होऊ शकतात. तर बघा अशा प्रकारे आपल्याला श्रावणातील शनिवारी या गोष्टी करणे टाळायच्या आहेत. तर बघा अशा प्रकारे शनिवारच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे. तर ती माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.